नमस्कार. तालमयी झाकीरभाई या चित्रमालिकेत आज आपण ज्यांचं मनोगत ऐकणार आहोत ते आहेत सुप्रसिद्ध तबलावादक आणि पुण्यातील स्वर ताल साधना या संस्थेचे संचालक श्री संजय करंदीकर. नमस्कार. माझा मित्र अमोल काळे, आमच्या अशोक काकांचा मुलगा, जो स्वतः तबला वादक, हार्मोनियम वादक, संगीतकार आणि मुख्यतः चित्रकार आहे. त्याच्या मनातली एक कल्पना अशी आहे, त्याचं नाव आहे तालमयी झाकीरभाई. म्हणजे ह्या नवरात्राच्या निमित्ताने कलाकारांच्या मनातले उस्ताद झाकीर हुसेन काय आहेत ते कलाकारांनी सांगायचं आणि 9 रात्री त्यांच्या जागरणामध्ये घालवायचे आहेत, अशी छान कल्पना. आणि त्या आठवणींच्या कॅनव्हासवर त्यांचं तो चित्र काढणार आहे. म्हणजे आपल्याला डोळ्यांनी झाकीर हुसेन दिसणार आहेत 9 रूपांमध्ये, आणि त्यांच्या काही आठवणी आम्ही कलाकार सांगणार आहोत. ही संधी मला दिल्याबद्दल मी त्याचे आधी आभार मानतो, कारण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाची किंवा आजारपणाची निधनाची वार्ता अशा पद्धतीने अचानक कळली की फार घुसमटायला झालं. या भावना व्यक्तच करता आल्या नव्हत्या, आणि कदाचित तेवढ्या व्यक्त करण्यासाठी मी तेवढा मोठाही नाहीये, पण मी जो काही त्यांना पाहिलंय, अनुभवलंय, त्याविषयी थोडक्यात बोलतो. की पहिली गोष्ट, मी झाकीर हुसेन यांना असं काही वैयक्तिक भेटलेलं नाही किंवा ते मला ओळखत नव्हते, पण मी त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतलाय. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी की माझे शिष्य म्हणजे अमित जोशी, सुव्रत आपटे, मुक्तार आस्ते यांचं तबला वादन ऐकून त्यांना अमेरिकेतले वर्कशॉप्स ते जेव्हा घ्यायचे रिट्रीट, तेव्हा त्यांना तिथे त्या रिट्रीटमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांची निवड करून त्यांना बोलवलं होतं. एका अर्थाने माझेच काही हिस्सा तिथपर्यंत गेला होता असं मी समजतो, आणि ते त्यांचं सहवास शिष्य रूपाने, त्यांच्या माझ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने तो मलाही आशीर्वाद मिळाला असं मी समजतो. ही एक फार मोठा मला एक आशीर्वाद मिळाला असं मी समजतो. दुसरं महत्वाची गोष्ट अशी की झाकीर हुसेन यांच्या वादनापेक्षा मला त्याचे स्वभावाविषयी जाणवलं की ते एकतर जगा प्रवासी होते, आणि जगात ते इतके ठिकाणी कार्यक्रम करायचे की ते इतके इन्फॉर्मल वागायचे, पण त्या वागण्यामध्ये शिस्त कशी होती ते सांगतो. एकतर एवढे कार्यक्रम वर्षभरात करताना ते शिस्त असल्याशिवाय होऊच शकत नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या दिसण्याबद्दल, त्यांच्या एकूण प्रेझेंटेशन बद्दल की जे अतिशय उत्तम होतं. पण आम्हा कलाकारांना किंवा आम्हा विद्यार्थ्यांना हे माहिती पाहिजे की वेशाची नक्कल करता येते, आवेशाची नाही. त्यांच्यासारखे केस वाढवले म्हणून त्यांच्यासारखी विद्या येणार आहे का? पण आम्ही त्या कशाची नक्कल करायला पाहिजे की त्यांचा, आम्ही नक्कल करण्यापेक्षा त्यांचा विचार, त्यांची कृती, त्यांचं कलेतलं काम ह्याचा आम्ही अभ्यास करायला पाहिजे, आणि सादरीकरण प्रत्येकाने आपल्याच पद्धतीने करावं. तर त्याच अर्थाने मी तुम्हाला सांगतो, मला काही अजून एका कार्यक्रमामध्ये ते आले होते, डान्स कथक नृत्याच्या वर्गाचा कार्यक्रम होता. त्यामुळे टिळक स्मारक मंदिरात ते आल्यावर स्टेजवर त्यांनी 2 तबला डक्का घेऊन आले आणि कथकच्या पोजमध्येच त्यांनी नमस्कार केला आणि टाळ्यावर टाळ्या मिळाल्या. हे किती इन्फॉर्मल होतं, पण किती छान वाटलं होतं तेव्हा. त्यांनाच शोभलं होतं. दुसरी गोष्ट, त्याच कार्यक्रमाच्या वेळेला रिहर्सल रूम मध्ये किंवा आपण जे रूम असते तिथे ते बसले होते. वाजवताना त्यांनी नुसतं नाव वाजवलं की हा हा हा. मला वाटलं हे एक्झॅगरेशन होतं, म्हणजे नुसत्या नाला टाळी वगैरे ठीक आहे सगळं, पण त्याच्यानंतर जो मी पाहिला एक अनुभव की त्यांनी एका विद्यार्थिनीला बँडेड आणायला सांगितलं होतं बोटाला लावायसाठी कदाचित, तर ती बराच वेळ खोळंबून राहिली, मध्ये गर्दी होती, एक हे म्हणून आदरपूर्वक. तर त्यांनी तिला बोलला, अरे कशाला थांबलेस, टाक ना ते इकडं. तर तिने लगेच टाकलं. तर लागलं म्हणजे ती 3 बँडेड टाकली हो. ते एकदम आल्यामुळे ते कसं जेणार? नाही असं नाही, शिस्तीत टाकायचं. इथे मला काय दिसलं होतं की एक अतिशय इन्फॉर्मल वागले ते की टाक, पण टाकतानाही शिस्त पाहिजे. म्हणजे शिस्तीत गोष्टी करताना त्याचं एक्सप्रेशन मात्र इन्फॉर्मल. हा एक मला त्यांचं वैशिष्ट्य नेहमी जाणवलं, ते त्यांच्या वादनाचं वैशिष्ट्य होतं. दुसरं म्हणजे अजून एक सांगायला मला फक्त आवडेल की त्यांचं शिक्षण त्यांच्या वडिलांच्याकडे, उस्ताद अल्लारखा साहेबांच्याकडे. त्यांनी त्यांच्या जन्मजात त्यांच्या कानात तबल्याचे बोल म्हणलेले होते. अशी तालीम, लय तालाची, गणिताची तालीम, पंजाब घराण्याची तालीम त्यांना आपल्या वडिलांकडनं मिळाली. पण त्याच्याशिवाय पैगंबरवासी उस्ताद थिरखवा खा साहेब, उस्ताद पंडित किशन महाराजजी असतील, पंडित सांताप्रसादजी आणि निजामुद्दीन, तर याचं मी असं म्हणेन की त्यांनी थिरखवांकडे शिकून त्यांचा शैलीदारपणा, त्यांच्या हाताचं वजन, शैलीदारपणा, त्याच्यानंतर निजामुद्दीन खासाहेबांची नजाकत आणि सांताप्रसादांचा टोन, या सगळ्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टींचा एक समुच्चय करून त्याच्यावर परत एक आपलं लेबल लावून, म्हणजे ते
ते सगळं पचवून त्यांनी जे सादरीकरण केलं त्यांचं, त्यामुळे ते आमच्या सगळ्यांसाठी एक आजच्या काळातलं एक आदर्श वादन होतं की ज्याच्यामुळे हजारो लाखो जगभरातले लोक तबल्याकडे अट्रॅक्ट झाले. जे पूर्वी थिरेफानमुळे होत होतं तेच झाकीरबाईंनी आमच्या काळात केलं. आणि अशी लोक, असे विद्यार्थी रसिक श्रोते निर्माण झाल्यामुळेच कलेचा पण वाढ होते. कलेमध्ये आमच्यासारख्या शिक्षकांकडे लोक शिकतात, ही कृतज्ञता पण माझ्या मनात आहे. तर अशा या कलाकाराला उस्ताद झाकीर हुसेन यांना मी या निमित्ताने त्यांची आठवण जागवायला मला मिळाली. मी त्यांना मनपूर्वक प्रणाम करतो, त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अमोल काळे या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.